एक डाव भुताचा नावाचा मराठी चित्रपट येत्या 4 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे आणि या चित्रपटाचं ट्रेलर जे आहे ते रिलीज झालेलं आहे. तर कसं ट्रेलर आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर जसं की मी टीझरच्या वेळेसच व्हिडिओ बनवला होता, त्यापेक्षा काही वेगळी स्टोरी आपल्याला चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काही पाहायला भेटली नाही. एखादी नवीन गोष्ट कळायला पाहिजे होती. परंतु एवढंच आहे की ट्विस्ट अँड टर्न्स थोडेफार आहेत चित्रपटामध्ये. ते तर असतातच कोणत्याही चित्रपटामध्ये. तर जसं की मी म्हटलं होतं की चित्रपटाच्या स्टोरी लाईनमध्ये थोडंफार नाविन्य दिसत आहे. जसं की मदन नावाचं कॅरेक्टर आहे जे की सिद्धार्थ जाधव प्ले करत आहेत आणि त्यांना एक असं वरदान आहे म्हणू शकतो आपण. त्यांना अशी गोष्ट आहे की त्यांना जे आहेत मेलेल्या व्यक्ती जे आहेत ते दिसतात, म्हणजे भविष्यात भूत दिसतात असं आपण म्हणू शकतो. आणि एका दिवशी त्यांच्याजवळ एक भूत येतं जे की मकरंद अनासपुरे प्ले करत आहेत आणि त्यांची अपूर्ण इच्छा ते पूर्ण करा असं म्हणतात. त्यानंतर काय ट्विस्ट अँड टर्न्स येतात, कॉमेडी येते आणि त्यानंतर त्याच्या जीवनामध्ये काय टर्न येतात खरं तर, की म्हणजे काय परेशानी असते त्यांच्या जीवनामध्ये. ते सॉल्व्ह करताना सिद्धार्थ जाधव यांना देखील काय-काय गोष्टी झेलाव्या लागतात. या सगळ्या काही गोष्टी आपण चित्रपटामध्ये पाहू शकतो. शेवटचे जे काही सीन्स दाखवलेले आहेत, एक टिपिकल एडिटिंग अशी वाटत आहे बघा शेवटच्या सीन्समध्ये. सुरुवातीला ओके वाटलं, परंतु नंतर जे आहे एक टिपिकलच सिनेमॅटोग्राफी दिसली थोडीफार कॅमेरा वर्क, की जे आपण जुन्या पिक्चर्समध्ये जे आहे, जुन्या मूव्हीजमध्ये जे आहे ते बघत होतो. त्यामुळे ओव्हरऑल नॉर्मल ट्रेलर आहे असं मी म्हणेल. आता बघूयात चित्रपट कशाप्रकारे परफॉर्म करतो, कसं नाही. चांगली स्टारकास्ट आहे. मयुरी आहेत, मकरंद अनासपुरे आहेत, सिद्धार्थ जाधव आहेत, यासारखे कलाकार तर आहेत. तर तुम्हाला ट्रेलर कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक यू.